नमस्कार मित्रांनो. ह्या व्हिडिओमध्ये मी संचार साथी ॲपबद्दल बोलणार आहे. संचार साथी ॲप हा एक सायबर सिक्युरिटी ॲप आहे, जो इंडियन गव्हर्नमेंट म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन यांनी जानेवारी 2025 मध्ये लॉन्च केला. आणि हा ॲप्लिकेशन त्यांनी मॅन्डेटरी केला होता. म्हणजेच काय, की Apple, Samsung, Xiaomi आणि इतर जे काही मोबाईल कंपनी आहे, त्यामध्ये हा जो ॲप्लिकेशन आहे, प्री इन्स्टॉल्ड असणार आहे. जेव्हा आपण नवीन मोबाईल विकत घेतो, त्यामध्ये बरेच ॲप्लिकेशन हे प्री इन्स्टॉल्ड असतात. आपल्याला वेगळं ते डाउनलोड करून इन्स्टॉल करायची गरज लागत नाही. तसंच हे करणार होते आणि ह्यामध्ये हे ॲप्लिकेशन ते फिक्स ठेवणार होते. म्हणजेच हा ॲप्लिकेशन आपल्याला अनइन्स्टॉल करता येणार नव्हता. पण याच्यामध्ये काय झालं, की Appleने पहिला विरोध केला, नकार दिला. त्यांनी सांगितलं, की आम्ही हा ॲप्लिकेशन प्री इन्स्टॉल करू देणार नाही. कारण आमची काही प्रायव्हसी पॉलिसी आहेत. त्याचबरोबर आमचा जो iOS सिस्टम आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतं आणि मेन म्हणजे आमचे जे iPhone युजर्स आहे, त्यांची जी प्रायव्हसी आहे, त्यांना आम्ही रिस्पेक्ट करतो. त्याच्यामुळे हा जो ॲप्लिकेशन आहे, तो आम्ही प्री इन्स्टॉल करू देणार नाही. त्याचबरोबर इंटरनेटमध्ये सुद्धा भरपूर विरोध झाले, की हा एक सर्व्हिलन्स ॲप्लिकेशन आहे. म्हणजेच काय, की आपला हा पर्सनल डेटा ऑब्झर्व्ह करणार, ट्रॅक करणार आणि आपली काहीच प्रायव्हसी राहणार नाही. त्याच्यामुळे मग नंतर इंडियन गव्हर्नमेंटनी त्यांचा निर्णय चेंज केला. त्यांनी सांगितलं, की आता हा ॲप्लिकेशन मॅन्डेटरी नाही, म्हणजे कंपल्सरी नाही आहे. तुम्हाला इन्स्टॉल करायचा असेल तर तुम्ही इन्स्टॉल करू शकता आणि इन्स्टॉल केला असेल तर तो तुम्ही अनइन्स्टॉलसुद्धा करू शकता. आणि त्यांनी सांगितलं, की हा सर्व्हिलन्स ॲप्लिकेशन नाही आहे, तर हा तुमच्या मोबाईल सिक्युरिटीसाठी तुम्हाला फ्रॉडपासून वाचवण्यासाठी ॲप्लिकेशन आहे. म्हणजेच काय, की समजा तुमचा मोबाईल चोरी झाला, हरवला, तर त्याचा EMI नंबर ब्लॉक करण्यासाठी, तुम्हाला काही फेक लिंक आले, तर ते आयडेंटिफाय करण्यासाठी, तुमचा मोबाईल जेन्युइन आहे का फेक, म्हणजे असे काही बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तर मित्रांनो, हा ॲप्लिकेशन Google Play Storeमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही तिथं जाऊन चेक करू शकता. त्याच्यामध्ये रिव्ह्यूसुद्धा तुम्ही चेक करा, ज्या लोकांनी हा ॲप्लिकेशन इन्स्टॉल केला आहे. आणि समजा हा तुम्हाला ॲप्लिकेशन यूज करायचा असेल, तर तिथं जाऊन तुम्ही इन्स्टॉल करू शकता. तुम्हाला इन्स्टॉल करायचा नसेल, तर काही प्रॉब्लेम नाही आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.